नमस्कार मित्रांनो. विचार करा, ज्याच्या एका डोळ्याच्या उघडझापीने हे संपूर्ण ब्रह्मांड भस्म होऊ शकते, जो साक्षात मृत्यूचाही मृत्यू आहे, अशा देवादिदेव महादेवाला सोने, चांदी, हिरे किंवा माणकं प्रिय नाहीत. त्यांना प्रिय आहे ते जंगलात मिळणारे एक साधं, अगदी साधं बेलाचं पान. पण का? काय गुपित आहे या 3 पानांमागे? आणि कशी काय एका क्रूर शिकाऱ्याच्या हातून घडलेल्या एका लहानशा चुकीने महाशिवरात्रीचा सर्वात मोठा विधी निर्माण झाला? आजची कथा तुम्हाला सुन्न करेल. ही कथा आहे एका रात्रीची, एका शिकाऱ्याची आणि त्या मृत्यूच्या तांडवाची, ज्याने साक्षात यमराजालाही माघार घ्यायला लावली. महाशिवरात्रीचं हे रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि महादेवाच्या कृपेचा अनुभव घ्या. फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एका घनदाट आणि भयावह अरण्याच्या सीमेवर लुब्धक नावाचा एक पारधी राहत होता. त्याचे नाव जसे लुब्धक होते, तसेच त्याचे कर्मही होते. तो अत्यंत लोभी, क्रूर आणि पाषाण हृदयी होता. त्याच्या मनात दयेला अजिबात स्थान नव्हते. निष्पाप प्राण्यांची हत्या करणे, त्यांच्या रक्ताने आपली तहान भागवणे आणि त्यांच्या मांसावर आपल्या कुटुंबाचे पोट भरणे, हेच त्याचे रोजचे काम होते. त्याला धर्म, पाप, पुण्य किंवा पूजा अर्चा या गोष्टींशी काहीही देणेघेणे नव्हते. उलट कोणी देवपूजेचं नाव काढलं तरी तो त्यांची चेष्टा करत असे. पण म्हणतात ना, नियतीचे खेळ हे मानवाच्या कल्पनेपलीकडचे असतात. ज्याला कधीच मंदिराची पायरी चढायची इच्छा झाली नाही, त्याच्याकडून साक्षात कैलासपतीची पूजा होणार होती, आणि तेही नकळत. तो दिवस होता फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीचा, म्हणजेच महाशिवरात्रीचा पवित्र दिवस. पण त्या अज्ञानी शिकाऱ्याला याची काहीच कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे तो आपली भाता, धनुष्य आणि तीक्ष्ण बाण घेऊन शिकारीसाठी जंगलात गेला. सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली. पण काय आश्चर्य! ज्या जंगलात त्याला रोज डझनभर प्राणी दिसायचे, तिथे आज त्याला एकही सावज मिळाले नाही. तो हताश झाला. जंगलाच्या कोपरान-कोपरा त्याने पिंजून काढला, पण त्याला यश आले नाही. हळूहळू सूर्य अस्ताला गेला आणि अंधाराचे साम्राज्य पसरले. जंगलात हिंस्त्र श्वापदांचे आवाज येऊ लागले. कोल्ह्यांची लांडगी आणि वाघांच्या डरकाळीने जंगल थरारून उठले. लुब्धकाला आता भीती वाटू लागली. रिकाम्या हाताने घरी परतलो तर आपली मुलंबाळं आणि बायको उपाशी राहतील, आणि या घनदाट जंगलात जमिनीवर थांबलो तर आपणच कोणाचे तरी भक्ष्य बनू, या चिंतेने त्याला ग्रासले. जीव वाचवण्यासाठी त्याने जवळच असलेल्या एका तलावाच्या काठी असलेल्या एका झाडाचा आसरा घेतला. तो चपळाईने त्या झाडावर चढला आणि एका मजबूत फांदीवर बसून आपली रात्र काढण्याचे ठरवले. योगायोगाने ते झाड होते बेलाचे झाड, आणि त्या झाडाखाली पालापाचोळ्याने झाकलेले एक जुने शिवलिंग होते, ज्याची लुब्धकाला पुसटशीही कल्पना नव्हती. नशिबाचा खेळ पहा. तो शिकारी त्याच झाडावर बसला होता, ज्याची पाने महादेवाला अत्यंत प्रिय आहेत. रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला. लुब्धक झाडावर बसून खाली तलावाकडे लक्ष ठेवून होता. भूक आणि तहानं त्याचा जीव कासावीस झाला होता. कंटाळा घालवण्यासाठी आणि जागे राहण्यासाठी तो सहज चाळा म्हणून झाडाची पाने तोडून खाली टाकत होता. नेमके त्याच वेळी त्याची पाण्याची पिशवी थोडी झुकली आणि त्यातून काही पाण्याचे थेंब खाली पडले. सोबतच त्याने तोडलेली ती बेलाची पानेही खाली पडली. ती पाने आणि ते पाणी थेट त्या झाडाखालील शिवलिंगावर पडले. नकळत का होईना, उपाशीपोटी असल्याने त्याचा उपवास घडला. रात्रभर जागे राहिल्याने त्याचे जागरण घडले, आणि शिवलिंगावर बेलपत्र व जल अर्पण करून लुब्धकाकडून पहिल्या प्रहरची पूजा पूर्ण झाली. तेवढ्यात त्याला पालापाचोळ्याचा आवाज आला. त्याने खाली पाहिले
तर एक सुंदर हरिण तहान भागवण्यासाठी तलावावर आले होते. लुब्धकाचे डोळे चमकले. त्याने लगेच धनुष्यबाण सरसावला. बाण सोडणार इतक्यात त्या हरिणीची नजर शिकाऱ्यावर पडली. मृत्यू समोर उभा असतानाही ती घाबरली नाही. उलट तिने मानवी आवाजात त्या शिकाऱ्याला विनंती केली. ती म्हणाली, "हे व्याधा, थांब, मला मारू नकोस." शिकारी रागात म्हणाला, "मी का थांबू? माझी मुलं घरी उपाशी आहेत. तुला मारून मी त्यांची भूक भागवणार आहे. तुझ्या प्राणांपेक्षा माझ्या मुलांचे पोट भरणे मला जास्त महत्वाचे आहे." यावर ती हरिणी काकुलतीला येऊन म्हणाली, "माझे पोट बघ, मी गर्भार आहे. माझ्या पोटात एक जीव वाढत आहे. एकाच वेळी 2 जीवांची हत्या करण्याचे पाप तू का घेतोस? मी तुला वचन देते. मला फक्त माझ्या प्रसूतीसाठी घरी जाऊ दे. पिल्लाला जन्म दिला की मी स्वतः तुझ्याकडे परत येईन. ही शपथ आहे माझी." एका प्राण्याच्या तोंडून सत्य आणि धर्माची अशी भाषा ऐकून लुब्धक थक्क झाला. त्याच्या कठोर हृदयाला कुठेतरी पाझर फुटला. त्याने विचार केला, "बघूया तरी, हे जनावर खरं बोलतंय की खोटं?" त्याने तिला जाऊ दिले. ती हरिणी तिथून निघून गेली. रात्रीचा दुसरा प्रहर आला. पुन्हा लुब्धकाने पाने तोडली. पुन्हा ती शिवलिंगावर पडली. दुसऱ्या प्रहरची पूजाही नकळत पूर्ण झाली. तेवढ्यात दुसरी एक हरिणी तिथे आली. शिकारी पुन्हा सावध झाला. त्याने पुन्हा बाण ताणला, पण तिनेही तशीच विनवणी केली. ती म्हणाली, "हे शिकाऱ्या, मी माझ्या जोडीदाराचा शोध घेत आहे. तो जंगलात कुठेतरी हरवला आहे. मला एकदा त्याला भेटू दे, मग मी मरण्यास तयार आहे. विरहाने व्याकुळ झालेल्या त्या जीवाची हत्या करणे तुला शोभणार नाही. मी वचन देते, मी परत येईन." शिकाऱ्याला नवल वाटले. त्याने तिलाही जाण्याची परवानगी दिली. तिसरा प्रहर उजाडला. आता एक धिप्पाड काळवीट तिथे आला. तो आपल्या कुटुंबाचा शोध घेत सैरावैरा पळत होता. शिकाऱ्याने विचार केला, आता मात्र मी याला सोडणार नाही. त्याने बाण ताणला. पण काळविटाने शांतपणे म्हटले, "हे व्याधा, जर तू माझ्या पत्नीला आणि मुलांना मारले असशील तर मलाही मारून टाक, कारण त्यांच्याशिवाय जगण्यात मला काहीच अर्थ नाही. आणि जर त्यांना तू जीवदान दिले असशील तर मला एकदा त्यांना भेटून येऊ दे. मी वचन देतो, मी स्वतःहून तुझा बळी होण्यासाठी परत येईन." लुब्धकाचे मन आता पूर्णपणे गोंधळले होते. एका प्राण्यामध्ये इतका त्याग, इतकं प्रेम? त्याने तिसऱ्या हरिणालाही जाण्याची परवानगी दिली आणि नकळत तिसऱ्या प्रहरची पूजाही बेलपानांनी पूर्ण झाली. रात्र सरत आली होती. चौथा प्रहर सुरू झाला होता. लुब्धकाचे हृदय आता पालटले होते. रात्रभर उपाशी राहिल्यामुळे आणि सतत त्या पवित्र वातावरणात राहिल्यामुळे त्याचे पाप जळून खाक झाले होते. त्याला स्वतःच्या कर्माचा पश्चाताप होऊ लागला होता. आणि काय आश्चर्य! ज्या हरिणी आणि काळविटाला त्याने सोडले होते, ते सर्वजण आपले वचन पाळण्यासाठी, मृत्यूला सामोरे जाण्यासाठी शिकाऱ्यासमोर हजर झाले. त्या मुक्या प्राण्यांनी आपला शब्द पाळला होता. हरिण म्हणाली, "हे व्याधा, आम्ही आमचे वचन पाळले आहे. आता आमची शिकार कर आणि तुझ्या कुटुंबाची भूक भागव." ज्या क्षणी त्याने त्या प्राण्यांचा त्याग पाहिला, त्याच्या हातातून धनुष्यबाण गळून पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या प्राण्यांना आपण मूक समजतो, त्यांच्यातील हे औदार्य आणि सत्यनिष्ठा पाहून शिकाऱ्याला स्वतःच्या माणुसकीची लाज वाटली. तो खाली उतरला आणि म्हणाला, "जा, मी तुमची शिकार नाही करणार. तुम्ही मला माणुसकी काय असते हे शिकवले आहे. मी आजवर फक्त पाप केले, पण तुम्ही मला धर्माचा मार्ग दाखवला." ज्या क्षणी त्याच्या मनात ही दया उत्पन्न झाली, त्याच क्षणी त्या जंगलात एक प्रचंड नाद झाला. आकाशातून दिव्य प्रकाश पडला आणि त्या जुन्या शिवलिंगातून साक्षात भगवान शंकर त्रिशूळधारी रूपात प्रकट झाले.
लुब्धक त्या तेजाने दिपून गेला आणि त्याने देवाच्या पायावर लोळण घेतली. भगवान शंकर प्रसन्न होऊन म्हणाले, वत्सा लुब्धका, तुझ्या हातून अजाणतेपणे का होईना, पण रात्रभर माझी महापूजा घडली आहे. तू रात्रभर उपाशी राहिलास, तू झोपला नाहीस, आणि तुझ्या हातून मला अत्यंत प्रिय असे बेलपत्र अर्पण झाले. त्याहूनही महत्वाचे म्हणजे तू एका जीवाला अभयदान दिले आहेस. ज्याने हिंसेचा त्याग केला त्याच्यावर मी नेहमी प्रसन्न असतो. आजपासून तुझी सर्व पापे नष्ट झाली आहेत. भगवान शंकरांनी त्या व्याधाला मोक्ष प्रदान केला आणि असे मानले जाते की तोच व्याध पुढे आकाशात व्याध तारा म्हणून अढळ स्थान प्राप्त करता झाला. तर मित्रांनो, ही होती महाशिवरात्री आणि बेलपत्राची अद्भुत कथा. ज्याप्रमाणे 3 पानांचे बेलपत्र हे सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे प्रतीक आहे, तसेच ते शिवाच्या 3 डोळ्यांचेही प्रतीक आहे. जेव्हा आपण बेलपत्र अर्पण करतो तेव्हा आपण केवळ पान नाही, तर आपला अहंकार, आपले पाप आणि आपली कर्मे देवाच्या चरणी अर्पण करत असतो. जर एका क्रूर शिकाऱ्याला अजाणतेपणी केलेल्या पूजेने मोक्ष मिळू शकतो, तर श्रद्धेने पूजा करणाऱ्या भक्ताला भगवान शंकर काय देऊ शकत नाहीत? तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. अशाच रोमांचक पौराणिक कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत ओम नमः शिवाय.